नमस्कार. आज आपण इथे सगळेजण भेटलो आहोत. ते एक आरोग्य अभियानाची माहिती द्यायची मला तुम्हाला सगळ्यांना, म्हणून मी बोलवलं. संपूर्ण पुणे शहर लेवलला महिलांसाठी आपण एक महाआरोग्य अभियान करणार आहोत आणि त्याचं उद्घाटन उद्या सकाळी 10:30 वाजता आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करणार आहोत. या अभियानामागचा एक संकल्प असा आहे की पुणे शहरातल्या सगळ्या गरजू महिला आणि कष्टकरी महिला ह्या कधीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अनेक कारणं असतात त्यामागची. कधी वेळ नसतो, काम करत असतात दिवसभर, कधी पैशांची चणचण असते. तर एक जनरल स्क्रीनिंग ह्या सगळ्या महिलांचं व्हावं यासाठी आपण हे शहर लेवलला आरोग्य अभियान करतो आहे. यामध्ये टप्प्याटप्प्यांनी शिबिरं घेतली जातील. पहिलं शिबिर जे आहे ते उद्या सिंहगड रोडला आहे आणि संपूर्ण पुणे शहरात ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिरं घेतले जातील त्याचे व्हेन्यूज आणि त्याचं वेळापत्रक थोड्या दिवसांनी आम्ही जाहीर करू. यामध्ये सगळ्या महिलांनी येऊन या आरोग्य शिबिरामध्ये स्वतःची एक तपासणी करून घ्यायची. त्यामध्ये हिमोग्लोबिन, थायरॉईड फंक्शन अशा सगळ्या तपासण्या त्याच्या होतील आणि त्यांना एक हेल्थ कार्ड दिलं जाईल. त्या हेल्थ कार्डवरती त्यांचे रिपोर्ट्स मेंटेन केले जातील. वर्षभर हे अभियान असणार आहे. जी कोणती एखादी महिला आज तपासून गेल्यानंतर तिचे रिपोर्ट्स जेव्हा येतील त्यावरती तिला जे काही प्राथमिक औषधोपचार करावे लागतील, म्हणजे समजा हिमोग्लोबिन कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, अशी औषधं आपण तिला देऊ. समजा आजार काही असा निदान झालं की तिला पुढचे काही तपासण्या करायच्या आहेत किंवा पुढे काही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असेल तर अशा आपण त्यांना डायरेक्ट करू आणि रेफरन्सेस देऊ. अशा डॉक्टरांकडे जातील त्या. पुन्हा 3 महिन्यांनी त्याच महिलेचं स्क्रीनिंग केलं जाईल. म्हणजे आपण हा एक दिवसाचा इव्हेंट म्हणून हा अभियान करत नाही आहे. म्हणजे एका दिवशी शिबिर झालं, त्यांचे रिपोर्ट्स आले, त्यांना काही औषधोपचार झाल्यानंतर पुन्हा वर्षभर काही नाही, ते असं नाही आहे. कंटिन्युअस प्रोसेसमध्ये महिलांचं आरोग्य तपासणी केली जाईल. सेम महिला पुन्हा 3 महिन्यांनी येऊन स्वतःचं स्क्रीनिंग करून घेईल आणि त्यानंतर समजा पुन्हा तिला काही औषधांची गरज भासली तर आपण तिला पुन्हा देऊ. म्हणजे असं मॉनिटरिंग केलं जाईल. आणि अपेक्षा ही आहे की पुणे शहरातल्या सगळ्याच महिलांचं या अभियानामध्ये तपासणी व्हावी आणि पुणे शहर हे निरोगी शहर, निरोगी महिलांचं शहर म्हणून संबोधलं जावं. शहरामध्ये काही प्रमुख रस्त्यांवरती ट्रॅफिक कोंडी होते आणि त्यातला एक म्हणजे सिंहगड रस्ता. आणि आम्ही तक्रार करत असताना अचानक एका दिवशी तक्रार गेली असं नाही आहे. तर तिथले प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे जिथे वाहतूक कोंडी शहरात होते त्या सगळीकडेच नागरिकांची तक्रार आहे. त्यांना ह्या त्रासाला रोज सामोरे जावं लागतं. लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी तिथे जागेवर थांबून नेमकं काय अडचण होती हे पाहिल्यानंतरच आम्ही वाहतूक पोलिसांना बोलवलं होतं. मी स्वतः सिंहगड रोडवरती 3 दिवस प्रत्येक वेगवेगळ्या रस्त्यावरती थांबून पाहिलं होतं की होतं आहे काय नेमकं. तर यामध्ये आहे मॉनिटरिंग आणि सुपरविजन आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम जे पोलिसांनी केलं पाहिजे ते त्यांच्याकडनं केलं जात नाही हे माझ्या तेव्हा लक्षात आलं होतं. म्हणूनच मी त्यांना बोलवलं होतं. पीक आवर्समध्ये वाहतूक पोलिसांनी जिथं वाहतूक कोंडी होते तिथे आणि प्रमुख चौकांमध्ये थांबलं पाहिजे. हे ते थांबत नाहीत. ही तक्रार आम्ही त्यांच्याकडे केली. त्यांना समजा वॉर्डन्स कमी पडत असतील तर त्यांनी सांगितलं पाहिजे, पुणे महानगरपालिकेला निवेदन दिलं पाहिजे की त्यांना वॉर्डनची किती संख्या हवी आहे, त्याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ. पण वॉर्डन फक्त थांबवायचे आणि पोलिसांनी थांबायचं नाही, हे चुकीचं आहे. वॉर्डन हे हेल्पिंग हँड असतात. वॉर्डनला किती लोक जुमानतात हे आपणही सगळेजण जाणतात. त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा थांबलं पाहिजे. एक आधी बोला प्लीज. पोलिसांनी म्हटले की खड्डे झाले जास्त शहरात, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होती आणि ती पीक आवर्सलाच होते. तुम्ही केलेला दावा तो खोटा आहे असं म्हणतात पोलीस उपायुक्त. असं नाही आहे. मी पोलिसांना असं म्हणाले की वाहतूक कोंडी होण्याची कारणं जी आहेत ती तुम्ही द्या सर्वे करून. पुणे महानगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि वाहतूक पोलीस यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हे काम केलं पाहिजे.
समजा रस्त्यांवरती खड्डे असतील, अतिक्रमणं असतील किंवा अजून काही अडचणी असतील ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते, कॅरेजवे कमी होतोय, तो त्यांनी सर्वे रिपोर्ट आमच्याकडे द्यावा. महानगरपालिका त्यात काम करेल, नक्कीच करून देईल. याच्यामध्ये जे सीएमवर वाहतुकीची जबाबदारी होती, अशा ज्यांना सगळी त्या भागातली माहिती आहे सगळ्या अशांची बदली कोथरूडला केली आणि नवीन माणूस आणल्यानंतर एक वाहतूक कोंडी झाली. सीएमवरचा माणूस तिकडे कोथरूडची काय करत होती याच्याकडे काही माहिती घेतली का? कोणाची बदली झाली म्हणतात? सीएमवरला बऱ्यापैकी सगळं कंट्रोल केलं होतं, हायवे किंवा धायरीपासून ते पुन्हा राजाराम कांदेकर पण सगळं कंट्रोल. पोलिसांचा विषय म्हणताय का? आता त्यांची बदली कशामुळे होते हा विषय आमचा नाही ना. होऊ शकत नाही ना अधिकारी कोणीही असले तरी त्यांनी काम केलं पाहिजे जबाबदारीने. 3 आठवड्यात तुम्ही बदली झाली तेव्हा पण जास्त त्रास होतोय. पोलीस काय नियोजन होत नाहीये, चांगले अधिकारी दुसरीकडे पळून हा पोलिसांचाच विषय ना. मी तेच तुम्हाला म्हणतो, पोलिसांचा विषय. सक्षम अधिकारी, प्रत्येक एकतर अधिकाऱ्यांनी प्रत्येकाने सक्षमच झालं पाहिजे. कोण चांगलं काम करतो, कोण वाईट काम करतो याहीपेक्षा पोलिसांनी काम करणं महत्वाचं आहे. त्याचा आढावा घेणार ना. आता सुरुवात झाली, आढावा तर नक्कीच घेणार. दरवर्षी खड्डे बुजवले जातात साहेब. नाही, प्रमाण कमी आहे यावेळेला. कमी. आपण घ्या ना आढावा. प्रमाण कमी आहे. कारवाई व्हायला पाहिजे. ज्यांनी कोणी पाहिलं नाही ना ते मॅनहोल, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी मगाशी पाहिला तो व्हिडिओ, ते चुकीचंच आहे आणि अत्यंत वाईट आहे. केशव डायस प्लॉट या ठिकाणी पण असंच एक प्रकार घडलाय की आता महिलाचे उपचार घेतात. तर असे काही जे काही ठेकेदार असतील किंवा जिथे मॅनहोलचं काम चालू आहे बॅरिकेडिंग केलं जात नाही, अशा सूचना आपण महानगरपालिकेकडून काही आपण कायमच अशा सूचना दिलेल्या असतात. एकतर त्यांनी ते सिक्युअर केलं पाहिजे. सिक्युअर झालं नसेल तर कारवाई व्हायला पाहिजे. कोणाचा जीव जाणार असेल तर हे कितपत योग्य आहे. त्या ठिकाणच्या त्या जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. जो कोणी दोषी असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, अधिकारी असेल, सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. या अभियानामध्ये आरोग्य विभागातले सगळे जे डॉक्टर्स आणि नर्सेस आपले PMC डिपार्टमेंटचे हे सगळे इन्व्हॉल्व आहेत. आपल्या समूह संघटिका ज्यांचा घरोघरी परिचय असतो बचत गटाच्या मार्फत, या समूह संघटिका या अभियानाचं प्रचार प्रसिद्धी करणार आहेत. आपल्या आशा वर्कर्स ज्या घरोघरी जातात किंवा आरोग्य विभागामधल्या ज्या काही योजना आहेत त्या घरोघरी पोचवतात. अनेक वेळा लहान मुलांच्या वॅक्सिनेशन कॅम्प्समधून ह्या आशा वर्कर्स घरोघरी पोचलेल्या असतात. ते या अभियानात आहेत, ते महिलांपर्यंत पोचतील. आपण सगळ्या स्वयंसेवी संस्था आणि जे काही डॉक्टर्स प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये प्रॅक्टिस करतात ह्यांना सगळ्यांना आपण असं आवाहन केलं की या अभियानामध्ये त्यांनी स्वतः काही योगदान देऊन सहभागी व्हावं. अशा पद्धतीने आपण लोकांकडे पोचतो आहोत. आणि ज्या सधन घरातल्या महिला आहेत त्यांनासुद्धा मी असं आवाहन केलं आहे की आपल्याकडे काम करायला येणारी जी महिला असते, हाऊसमेड्स ज्यांना आपण म्हणतो, किंवा आपल्या परिसरात अनेक कष्टकरी महिला ज्या दिसतील, त्यांनी स्वतः अशा महिलांना घेऊन या अभियानामध्ये यायचं आणि त्यांची तपासणी करून घ्यायची आहे. ऑन स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा आहे. आणि ज्या आपल्या समूह संघटिका आहेत किंवा आशा वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा आपण फॉर्म देतो आहे. त्यांनीसुद्धा महिलांचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक संख्या निश्चित करता येईल. पुढच्या ज्या ठिकाणी आपण शहरभर हे शिबिर करतो तिथल्या महिलांची संख्या लक्षात आल्यानंतर तशी आपल्याला तिकडे यंत्रणा कार्यान्वित करता येऊ शकते. आणि ह्यामध्ये एक फायदा असा सुद्धा आहे की महिलांपर्यंत पोचल्यानंतर चांगलं मॉनिटरिंग होऊ शकतं या विषयामध्ये. तर असं आपण एक अभियान चांगल्या पद्धतीने सगळेजण मिळून करणार आहोत. हो, तोच प्रयत्न आहे आपला. आपण एक जनरल ब्लड टेस्ट करतो. तुम्ही म्हणताय कुठल्या आपण तपासण्या करतो, तर त्याच्यामध्ये HbA1C आहे, हिमोग्लोबिनची एक टेस्ट असते, थायरॉईड फंक्शनची असते.
यामध्ये काय होतं की समजा प्लेटलेट्स काही कमी झाले असतील तर ते कशामुळे कमी होत आहेत ह्याचं पुढचं स्क्रीनिंग होऊ शकतं. थायरॉईड फंक्शन समजा असं वाटलं की याच्यामध्ये काय अनियमितता आहे, त्याचं पुढचं काय औषधोपचार होऊ शकतात. सॉरी. पुढे समजा असं वाटलं की काही मोठे आजार आहेत तर आपण त्यांना नक्कीच आपल्या ज्या काही योजना असतात आरोग्याचे त्याच्यामध्ये आपण त्यांची मदत करू. हे जे आता बरेच जण शिबिरं भरवतात या संदर्भातले, शुगर आणि हे सगळ्याच्या संदर्भात, पण आपण याच्यात काय वेगळे देणार आहोत? कारण मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी या ज्या गोष्टी आहेत तिथंपर्यंत त्याचा खर्च सगळ्यात जास्त असतो. कारण आयर्न आणि हे सगळे मिळतात गोळ्या, पण म्हणजे कॉर्पोरेशनमधून, पण जे पुढचे सिव्हिअर आजार आहेत तर याची औषधं मिळत नाही. तर याचा पण समावेश यात करणार आहे का? आणि ह्या ज्या पुढच्या टेस्ट आहेत तर त्याचाही आपण देणार आहोत का सोय, किंवा ती कुठे करणार? जनरली काय होतं की महिलांमध्ये कुठले आजार आहेत का ह्याचंच निदान होत नाही, कारण महिला जात नाहीत कुठल्याही टेस्ट करायला, स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तर कुठलीही टेस्ट करायची असेल किंवा कुठलेही आजार आहेत का हे बघण्यासाठी हे जे बेसिक टेस्ट आहेत ह्या कराव्याच लागतात. त्याची आपण सुरुवात करतो. आपल्याकडनं कॅन्सरचं सुद्धा प्रिव्हेंटिव्ह चेकअप ह्याचे सुद्धा कॅम्प्स अनेक ठिकाणी केले जातात, परंतु त्याची जनजागृती केली जात नाही की आपण प्रिव्हेंटिव्ह चेकअप का करून घ्यावं हे महिलांमध्ये सांगितलं जात नाही. असं एक प्रिव्हेंटिव्ह चेकअप कॅम्पसुद्धा आपण पुढच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपण म्हणताय तसं आरोग्य शिबिरामध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टर्सला बोलवून तिथे बसवून ठेवणार नाही आहोत. जर आपल्याला रिपोर्ट्समध्ये काही अनियमितता लक्षात आली किंवा कुठले पुढचे मोठे आजार आहेत असं जर आपल्याला लक्षात आलं तर आपण रेफरल सर्व्हिस ठेवली आहे. म्हणजे आपण रेफरन्सेस देणार आहोत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणून आपण त्यांचे नाव नंबर्ससुद्धा देऊ की कुठल्या डॉक्टर्सकडे जाऊन त्यांनी घ्यायचं आहे. अर्थात ज्या कुठल्या महिलेला असं वाटलं की आपल्याला पुढच्या डॉक्टर्सची आणि पुढच्या उपचारांची आवश्यकता आहे तर तिने स्वतः घ्यायचा डिसिजन येतो कुठल्या डॉक्टरकडे जाऊन तिने उपचार घ्यावा. आपल्याकडनं आपण रेफरन्सेस नक्कीच देणार आहोत. आणि मी मगाशी सुद्धा म्हणाले की अनेक आपल्या आरोग्यविषयक योजना आहेत त्यामध्ये आपण त्या महिलांना मदत करू. शहर लेवलला असं अभियान करण्याचं कारणच हे की महिलांना आपल्या घराजवळ शिबिर असावं, घराजवळचं हॉस्पिटल असावं जिथे जाऊन ते असे तपासण्या करू शकतील. म्हणूनच प्राथमिक म्हणजे हे अभियान डिक्लेअर करण्याआधी आम्ही काही अशा बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये खाजगी लॅब्स, खाजगी हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स यांना आपण बोलावलं होतं. त्यांची एक मीटिंग घेतली आणि आपण त्यांना सांगितलं होतं की आपण यामध्ये मदत करा. जवळच्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन महिलांना तपासणी करता यावी, ब्लड टेस्ट करता यावं असं आपण त्यांना आवाहन केलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हेच वेळापत्रक आणि व्हेन्यू फायनल झाल्यानंतर आम्ही डिक्लेअर करणार आहोत. नाही, खाजगींचं जाऊ द्या, पण ज्या ज्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये कृष्णा डायग्नोसिस असेल, प्रत्येक ठिकाणी अशा ज्या खाजगी संस्था गेले ऑलरेडी ऑलरेडी आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. आरोग्याची व्यवस्थित लूट करतात, तर त्यांना कधीतरी याच्यात योगदान द्यायला हवं. ते सगळेच आहेत. मी तुम्हाला म्हणाले तसं आहे. पुणे महानगरपालिकेचे सगळी व्यवस्था, सगळे खाजगी लॅब्स, सगळे खाजगी डॉक्टर्स हे सगळेजण या अभियानामध्ये उतरणार आहेत, आपापली सेवा देणार आहेत आणि आपण त्यांच्याकडनं हे काम करून घेणार आहोत. मी म्हणाले मला पुणे शहरातल्या सगळ्या महिलांसाठी करायचं. पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 75,000 महिला येतील असा आम्ही अंदाज लावून हे सगळे कॅम्प्स करतो. नाही, एज ग्रुप आपण शिबिराची संख्या निश्चित केलेली नाही, परंतु पुणे शहरात सगळीकडे हे असणार आहेत. म्हणजे मला आपले जे क्लिनिक्स आहेत वस्ती पातळीवरती केलेले त्या सगळ्या क्लिनिक्समध्ये हे अभियान होईल. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे विशेष शिबिर लावण्याची तिथे त्या शिबिरांमध्ये होईल. ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत जे स्वतःहून म्हणतील आमच्याकडे काही महिला येऊ द्यात, आम्ही करून देऊ, तर त्यांना आपण काही टार्गेट देऊ की समजा 100 महिला त्यांच्याकडे गेल्या तर त्यांचं ते तपासणी करून देतील. त्यासाठीच आम्ही रजिस्ट्रेशन आधी करून घेतो. एकदा रजिस्ट्रेशन झालं तर त्या त्या एरियामध्ये आम्हाला महिलांना सांगता येईल की तुमच्या जवळचं हे हॉस्पिटल आहे, आपण इकडे जाऊन स्वतःचं स्क्रीनिंग करून घ्या. आपण हे आत्ता उद्या उद्घाटन करतो. आपण रजिस्ट्रेशन अजून कुठे ओपन केलंय?
रजिस्ट्रेशन कसं ऑनलाईन असणार आहे? ऑन स्पॉट आहे, परंतु आपण सगळीकडे प्रचार प्रसार केलेला आहे. आता उद्याचं जे आपण शिबिर घेतोय त्या सेवा वस्तीमध्ये घेतो. त्या सेवा वस्तीतल्या सगळ्या महिला येतील, आपल्या आरोग्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिला येतील, झाडांकाम करणाऱ्या सगळ्या महिला येतील. आपलं टार्गेट पब्लिकच हे आहे की जिथं आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्या जात नाहीत, चणचण असते पैशांची, गरजू महिला असतात, अशा महिला आपल्याकडे येतील. उद्या शिबिराला आपण सगळ्यांनी यावं. आपल्याला किती रिस्पॉन्स तिथे मिळतो हे तिथे लक्षात येईल. तांडेकर पुलावरती आपण हे करतो. सकाळी 10:30 वाजता त्याचं उद्घाटन आहे. ड्युरेशन काय शिबिर? वर्षभरामध्ये मी म्हणाले तसं की एका महिलेने एकदा स्क्रीनिंग केल्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी आपल्याकडे यायचं, एका वेळेला स्क्रीनिंग केल्यानंतर. म्हणजे वर्षभरामध्ये साधारण 9 ठिकाणी 9 वेळेला हे होऊ शकतं. ज्या त्या एरियाचं प्रत्येक तिथल्या तिथे होणार. ज्या त्या एरियातच होणार. कुठल्याही महिलेला लांब जाण्याची आवश्यकता नाही. आपलं टार्गेटच हे आहे की जवळ त्या महिलेला तिथे जाता यावं, जवळच्या ठिकाणी तिच्या घराजवळ असावं, येण्या जाण्याच्या अंतरावर. अशा ठिकाणी आपल्याला हे शिबिर करायचं. महापालिकेच्या शाळा, त्या शाळांमधल्या मुलींची जरी आरोग्य तपासणी वेळोवेळी होते का आपल्याकडे? असं होतेच, आपल्याकडनं वर्षातनं एकदा आरोग्य तपासणी शाळांमध्ये केली जाते. तुम्ही मगाशी मला वयोगट विचारलं. वय वर्ष 18च्या पुढच्या सगळ्या महिला या ठिकाणी येऊ शकतात. उपचारांच्या गरजेसाठी फंड्स हा सगळ्यात मोठा विषय असतो. ज्या कंपनीज CSR देतात आरोग्यासाठी त्यांना आपण आव्हान करतोय की आपण ह्या विषयात लक्ष देऊन आमच्याकडे जर फंड्स दिले किंवा आम्ही डिरेक्टली त्यांना हॉस्पिटल्स आणि अशा जिथे स्क्रीनिंगची आवश्यकता असते आपण डिरेक्टली त्यांना सांगू, तिथे त्यांनी डायरेक्टली त्यांचा CSR दिला तरी चालणार. पुढचा उपचार फ्री ऑफ कॉस्ट असेल ना त्यांचा, महिलांचा? नाही, पुढचा उपचार किती असा फ्री करू शकू हे त्या आजारावरती अवलंबून आहे. उद्यापासून सिंहगडपासून आपण सुरुवात करतो. शहरभरात असं आपण नियोजन केलं आहे का, कधी कधी कुठे कुठे शिबिर होणार आहे? हो, त्याचं नियोजन झालेलं आहे. उद्याचं एकदा आपलं उद्घाटन झाल्यानंतर थोड्या दिवसात आपण ते डिक्लेअर